नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी संतोष बोडके आणि भैया उर्फ संतोष परदेशी यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 पिस्तूल आणि 15 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. संतोष बोडके हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मनीषा बोडके यांचा पती आहे. दांडेकर पुलावरील गुन्हेगार भैया परदेशी हा पिस्तूल घेऊन सारसबाग येथील चौपाटी परिसरात फिरत असल्याची माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राम पठारे यांना मिळाली. पोलीस उपायुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राम पठारे, निरीक्षक दीपक निकम, उपनिरीक्षक प्रमोद काटणे यांच्या पथकाने चौपाटी परिसरात सापळा रचून परदेशीला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याकडे 1 पिस्तूल आणि 3 काडतुसे आढळली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने परदेशीला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. कोठडीत असताना परदेशीकडे सखोल तपास करण्यात आला. त्यामध्ये त्याने सदरील पिस्तूल हे संतोष बोडकेने दिले असून त्याच्याजवळ आणखी 2 पिस्तूल असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून संतोषला ताब्यात घेतले आणि त्याच्याजवळील 2 पिस्तूल तसेच 12 काडतुसे जप्त करण्यात आली. पोलिसांनी एकूण 3 पिस्तूल आणि 15 काडतुसे असा एकूण 75,500 रुपयांचा माल जप्त केला आहे. आरोपी संतोष बोडकेची त्याचा चुलत भाऊ संतोष खंडू बोडके उर्फ पैलवान याच्याशी पूर्वी भांडणे झाली होती. त्यामुळेच आपण स्वसंरक्षणासाठी पिस्तूल बाळगत असल्याची माहिती बोडकेने पोलिसांना दिली आहे. वरिष्ठ निरीक्षक राम पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद कठाणे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. नगरसेविकेच्या पतीकडे 2 पिस्तूल आणि 12 काडतुसे आढळून आल्याने राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. शिक्षकांना जवळच्या ठिकाणी नियुक्ती मिळाली तर ते आणखी चांगली सेवा देऊ शकतील, असे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने विद्यार्थी अध्यापकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विलास लांडे आणि आमदार लक्ष्मण जगताप, सेंटर ऑफ मटेरियल अँड इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक डॉक्टर दिनेश अंमळनेरकर यांच्यासह अध्यक्ष प्रतिनिधी राजेंद्र गाडगे, मानद सचिव संदीप कदम, खजिनदार ॲडव्होकेट मोहनराव देशमुख, उपसचिव पी.ई. कुलकर्णी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी कैलासवासी बाबूराव घोलप पुरस्काराने शिक्षकांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रघुनाथ मिसाळ, प्राध्यापक रामकृष्ण मोरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या डॉक्टर अपर्णा अशोक साबळे, नवभारत हायस्कूल शिवणे येथील उपशिक्षक राजाराम गायकार, निमगाव केतकी येथील श्री केतकेश्वर विद्यालयाचे उपशिक्षण अब्दुल अजीज अन्सार देसाई, मुंडवा येथील लोणकर माध्यमिक महाविद्यालयाचे ग्रंथपाल कांचन सुभाष तळेकर, देहू रोड येथील श्री शिवाजी विद्यालयाचे शिपाई तीर्थराज देशमुख आणि हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक संजीव बाळकृष्ण पवार आदींचा गौरवार्थांमध्ये समावेश होता. तर बारामती तालुक्यातील सुपे गावातील श्री शहाजी हायस्कूलला ज्ञानदीप फिरता चषक प्रदान करण्यात आला. शिक्षकांमुळेच विद्यार्थी घडतो, परंतु जर शिक्षकांना जवळच्या ठिकाणी नियुक्ती मिळाली तर ते आणखी चांगली सेवा देऊ शकतील, असे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले. तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळ हे उपमुख्यमंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनात शिस्तबद्ध कार्य करीत असल्याचे गौरव उद्गार आमदार विलास लांडे यांनी यावेळी काढले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
एकेरी पार्किंगच्या निषेधार्थ फर्ग्युसन रोडवर मानवी साखळी आणि सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांच्या वतीने फर्ग्युसन कॉलेज रोडवर उजव्या बाजूला करण्यात आलेल्या पार्किंग बंदीच्या निषेधार्थ रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी फर्ग्युसन कॉलेज रोडवर मानवी साखळी आणि सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांतर्फे सुरक्षिततेचे कारण देऊन फर्ग्युसन रस्त्यावर गोखले चौक ते ज्ञानेश्वर पादुका चौकादरम्यान उजव्या बाजूस एकेरी पार्किंग जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची सभा घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. या सभेला क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, नगरसेवक बाळासाहेब बोडके, माजी नगरसेवक दत्तात्रय खाडे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय उभे, अप्पा माळवतकर, श्याम मारणे, अशोक मुंडे, आदित्य माळवी, राजेंद्र गादिया, वैशाली हॉटेलचे शशी शेट्टी, कॅफे गुडलकचे कासम याक्षी आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. संपूर्ण शहरालाच अतिरेक्यांकडून धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणेकर पोलिसांना सहकार्य करण्यास तयार असतानाही पोलीस अतिरेकी भूमिका घेत आहेत. अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यावर पार्किंगला बंदी घालण्याआधी पार्किंगची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच या रस्त्यावरील फुटपाथ विक्रेत्यांनी व्यापले आहेत. भविष्यात या रस्त्यावर BRT राबवण्याचीही योजना आहे. या समस्यांबाबत विचार न करता अविवेकी भूमिका घेत ही पार्किंग बंदी लादण्यात आली आहे, असे खर्डेकर यांनी यावेळी म्हणले. दी फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणेच्या वतीने गोले रोड येथील न्यू आर्ट गॅलरीमध्ये छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. ज्येष्ठ छायाचित्रकार अवनाली धारीवाल यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. रंगीत, कृष्ण धवल, ट्रॅव्हल्स आणि जर्नालिझम या विषयांवरील सदस्यांच्या छायाचित्र स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त आणि निवडक छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. एकूण 30 छायाचित्रेकारांनी काढलेली 135 छायाचित्रे प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली आहेत. विश्व छायाचित्र दिनाचे औचित्य साधून भरवण्यात आलेले हे प्रदर्शन 19 ऑगस्ट पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. इंग्रजीसह इतर भाषातील शब्दांच्या भेसळीमुळे मराठी भाषा लोप पावण्याच्या मार्गावर आहे, अशी खंत नाटककार महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केली. मिळून साऱ्या जणी मासिकाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित परिसंवादात आपली भाषाहीनता या विषयावर ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, मिळून साऱ्या जणीचा संस्थापक संपादिका विद्या बाळ, संपादिका गीताली वीम उपस्थित होत्या. एलकुंचवार म्हणाले, भाषेची सखोल माहिती नसतानाही मोठमोठे शब्द वापरून स्वतःला विचारवंत, दिग्गज, प्रतिभावंत संबोधण्याच्या वृत्तीने भाषेचा ऱ्हास होत आहे. तरुण पिढीची भाषा आणि भाषेविषयीचे ज्ञान ऐकल्यावर मनाला यातना होतात, परंतु याला तरुण पिढी नाही तर आमची पिढी जबाबदार आहे. आजच्या मराठी, इंग्रजी, हिंदीच्या शब्दांचे अतिक्रमण झाल्याने ती भेसळयुक्त झाली आहे. शहरीकरणही त्याला कारणीभूत आहे. विका राजवाडे, त्र्यंश शेजवलकर, गोग आगरकर, दुर्गा भागवत, शकुंतला परांजपे यांसारख्या लेखकांचा आपल्याला विसर पडला आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. जन आंदोलने आणि पक्षीय राजकारण या विषयावर पाटकर म्हणाल्या, जन आंदोलनातून ऊर्जा मिळते, त्या ऊर्जेच्या रेट्यातून सत्तापालटही होतो. त्यामुळे पक्षीय राजकारणाला उत्तर देण्यासाठी जन आंदोलने उभारायला हवीत. लोकांना राजकारण्यांबद्दल तिटकारा वाटतो, परंतु मतदान करून 5 वर्षे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे म्हणजे आपली जबाबदारी संपली असे नव्हे.
आपण निवडून दिलेल्या लोकांना जाब विचारण्याची गरज असून चळवळीतून ते घडते आहे असेही त्यांनी नमूद केले. मिळून साऱ्याजणी अंकाचे प्रकाशन मरकळ येथील अंगणवाडी शिक्षिका कमल जानवेकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. गेल्या 24 वर्षातील मिळून साऱ्याजणीमधील निवडक कथांचा संग्रह आणि विद्याताई आणि मी या पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले. मुद्दा कोणत्याही भाषेत मांडलेला असला तरी त्याचे आकलन मातृभाषेतच उत्तम होऊ शकते असा विचार परिसंवादात मांडला गेला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने डॉक्टर ग. ना. जोगळेकर स्मृती दिनानिमित्त मातृभाषेतून शिक्षण युवकांची भूमिका या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रणव बापट, अभिषेक गैसार, शाल्मली रडेकर, वैभव चिंचोलीकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी साहित्यिक अरुणा ढेरे, मसाबच्या अध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, पराग जोगळेकर उपस्थित होते, तर प्राध्यापक सुजाता शेणई समन्वयक होत्या. प्रणव म्हणाला, भाषा ऐकून, बोलून, समजून शिकली जाते. माध्यम बदलत असेल तर त्या भाषेचे अनुभव द्यायला हवेत. विचार त्याच भाषेत होतो ज्या भाषेविषयी आत्मविश्वास असतो. भाषा शिकण्याची भूक वाढायला हवी असेही त्यांनी सांगितले. शाल्मली म्हणाली, अस्तित्वाचा आणि भावनांचा विकास मातृभाषेतूनच होऊ शकतो. कुठली भाषा शिकावी हे पालकच ठरवत असल्याने प्रथम पालकांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. मातृभाषा रोजगाराची भाषा झाली तरच तिला मान मिळेल असेही तिने नमूद केले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. मनापासून साकारलेली कलाकृती हृदयाला भिडते असे मत बांधकाम व्यावसायिक संतनू देशपांडे यांनी व्यक्त केले. अभिनव कला महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक दिलीप कदम यांच्या चित्रांचे मनमोहना हे प्रदर्शन सेनापती बापट रस्ता येथील दर्पण आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शिवसृष्टीचे निर्माते कलाकार दिनकर थोपटे, रावसाहेब गुरव, मुरली लाहोटी, हरिश्चंद्र चव्हाण, सुहास एकबोटे आदी उपस्थित होते. प्रदर्शन 20 ऑगस्ट पर्यंत दर्पण आर्ट गॅलरी येथे सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू राहणार आहे. इंदिरा गांधी यांची 1984 मध्ये झालेली हत्या ते समाजसेवक अण्णा हजारे यांचे 2011 मध्ये झालेले भ्रष्टाचार मुक्तीचे आंदोलन या कालखंडातील घडामोडींवर आधारित अनर उबीक या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. www.bookganga.com/ebook/book या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. कादंबरीचे लेखक विवेक कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी रेवा मोकाशी, प्रगती पाठक, केतन कुलकर्णी, प्रणिता कुलकर्णी उपस्थित होत्या.